त्यांच्या समवेत सगळे शिवसेनेचे नेते काते साहेब, अविनाश राणे साहेब, त्याचबरोबर सगळे महिला उपस्थित आहेत. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हा कार्यक्रम पुढे नेत असताना आपल्या सर्वांच्या आवडत्या आदरणीय नीलमताई गोरे या ठिकाणी उपस्थित झालेले अमूल्य मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. मी विनंती करतो की नीलमताई गोरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतील. असं नाव सांग. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. त्यानंतर माझे आमदार आणि या कार्यक्रमाचे आयोजक विभाग प्रमुख अविनाश राणे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करावी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. यानंतर महिला विभाग प्रमुखा सौ मोहिती मॅडम यांना विनंती करतो की आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी. बाळासाहेब अमर रहे. बोला बाळासाहेब. धन्यवाद. त्यानंतर आपणा सर्वांचे लाडके माननीय तुकारामजी काते साहेब यांना विनंती करतो की महासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी. त्यानंतर आदरणीय दीपक कालीसर यांना विनंती करतो की आपण दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी. दिघे साहेबांच्या प्रतिमेला कालीसर पुष्पमाला अर्पण करतील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे आजही आमचे खासदार आहेत राहुलजी शेवाळे साहेब. आपण बाहेर घरामध्ये आलेला आहात आपला सत्कार. धन्यवाद ताई. यानंतर आमचे जबाबदारी स्वीकार करायचे. काय समोर आहे का? यानंतर आमचे विभाग प्रमुख इथे राणे साहेब इथे. थँक्यू. शिवोद्योग संघटनेचे दीपकजी काळी यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. हा साहेब समोर. थँक्यू. यानंतर धन्यवाद. यानंतर प्रकाश ओळ सचिव शिवोद्योग संघटना. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 2 ते 2.5 कोटी महिलांपर्यंत पोचून त्यांना हे आत्मविश्वास जसा दिला जातो आहे तसंच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या अनेक योजना महायुतीच्या मार्फत सुरू केल्या आहे त्याच्यामध्ये आमच्या महायुतीतील 3ही पक्षाच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जसा सहभाग आहे तसा आज आपण ऐकलं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनीसुद्धा बोलत असताना महिला सुरक्षेवर भर दिला आणि लखपती दिदी म्हणजे ज्या महिला 5 ते 6 लाखाच्या वरचा व्यवहार करतायत त्यांचंसुद्धा त्यांनी अभिनंदन केलं. महत्त्वाचं म्हणजे जो शक्ती कायद्याची मागणी होती आहे तो शक्ती कायदा जो आहे त्याच्यातले बरेचसे निर्णय हे दंडसंहितेमध्ये घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये लवकर चार्जशीट दाखल व्हावं, मुलींना संरक्षण मिळावं, काय प्रगती झाली आहे केसची ही कळावी. या सर्व तर या सर्व दृष्टिकोनातून
सरकार सुरक्षेच्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय नरेंद्रजी मोदीसुद्धा ठामपणाने महिला सुरक्षेच्या प्रश्नावर उभे आहेत. नमो वंदन कायदा करून महिलांना आरक्षणसुद्धा दिले. काही आरोग्याविषयी महिलाबद्दल आरोग्याचा पण काहीतरी शिबिर घेतला पाहिजे. तुम्ही हो. एक तर स्त्रियांच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी असतं, त्याचबरोबर रक्त कमी असतं, ज्याच्यामुळे त्यांना चक्कर किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घडताना दिसू शकतात आणि म्हणून त्याच्यासाठी आरोग्य शिबिर घेणार आहोत. अभिनंदन आपल्याला कॅबिनेट काय प्रतिक्रिया? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मी माविमचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं तुला दर्जा काय आहे. म्हटलं काही नाही आहे. मग त्यांनी राज्यमंत्री दर्जा दिला होता आणि आता शिंदे साहेबांनी कॅबिनेट दर्जा दिला, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. महिलांचे प्रश्न, सामाजिक न्यायाचे प्रश्न, समाजातील अनुसूचित जाती जमातींचे, आदिवासींचे प्रश्न, गोरगरिबांचे घराचे प्रश्न सोडवण्यासाठी हे काम करायला मला नक्कीच जास्त उत्साह प्राप्त झालेला आहे. थँक्यू मॅम.